नमस्कार. आयज रवींद्र भवन बायणा वास्को आणि सम्राट क्लब परवरी हांच्या जोड पालवान एक पत्रकार परिशद आपयल्ली आसा आनी ही म्हणजे फर्स्ट ऑल गोवा आमचे आनी सिंधुदुर्ग जिल्हा मराठी एकांकिका स्पर्धा ही 7 ते 8 फेब्रुवारी 2026 ही संपन्न जावपाची आसा, आयोजीत जावपाची आसा. आणि ह्या पत्रकार परिशदेक आमचे मदीं हजर आसात आमचे श्री जयंत जाधव, चेअरमॅन रवींद्र भवन बायणा वास्को, तसेच श्री वेंकटेश नाईक, प्रेसिडेंट इलेक्ट सम्राट क्लब परवरी, मिसेस रिया राणी, इमिडिएट पास्ट प्रेसिडेंट सम्राट क्लब परवरी, श्री दिनेश तारी, सेक्रेटरी सम्राट क्लब परवरी, मॅडम विनिता पालेकर, डायरेक्टर सम्राट क्लब परवरी, मिसेस शिल्पा साखळकर, करंट ऑडिटर सम्राट क्लब परवरी, तसेच आमचे मदीं आमचे रवींद्र भवनचे एक्झिक्युटिव्ह मेंबर श्री शांताराम पराडकर, श्री सदानंद गोडशेकर, श्री दामू कोसरेकर आणि आमचे कल्चरल ऑफिसर श्री बरेश नाईक हांणी उपस्थिती लायिल्ली आसा. म्हाका दिसता ही जी एकांकिका स्पर्धा जावपाची आसा हाचे बद्दल तुमकां चड म्हायती आमचे चेअरमॅन श्री जयंत जाधव तुमकां दितले. नमस्कार. रवींद्र भवन बायणा वास्को आणि सम्राट क्लब परवरी जोड पालवान आयोजित ह्या एकांकिका स्पर्धा म्हणजे सांगपाचें इतलेंच की रवींद्र भवन बायणा एक वायब्रंट रवींद्र भवन बायणा आसा. आमी अनेक कार्यक्रम करता, तितून एकांक दर्शना म्हणून दर म्हयन्याक एक एकांकिका आसता आणि रवींद्र नाट्य विश्कार म्हणून गोंयच्या जे नाटक कलाकार आसा तांकां एक नाटक करपाची संद आमी दिता म्हयन्याच्या पयल्या ब्रेस्ताराक. ताका आमी मानधन दिता दोनी कडेन. म्युझिक क्लासीस वगैरे वगैरे सगळें चालू आसता. पूण ह्या फाटी विशेष कितें आसा की सम्राट क्लबा बरोबर मेळून आमी परवरीमा मेळून एक एकांकिका स्पर्धा करता आणि ही आमी डेडिकेट केला वास्कोचे नामवंत उद्योगपती आणि गोंयचे कलाकार लेट श्री परेश जोशी, जेंचे खूप वांटेकार असले ते रवींद्र भवन बायणा हांगा जावपा खातीर. तेंच्या नांवांनी स्पर्धा आसा. 6 तारखेक हेजे इनॉग्रेशन जातलें दनपारां 3 वरांचेर 6 फेब्रुवारी. 6 तारखेक दनपारां 3 एकांकिका जातल्यो, 7 तारखेक परत 3 एकांकिका जातले आणि शेवटच्या 8 तारखेक परत 3 एकांकिका अशें जातले. साधारणतः आमी 12 एकांकिका अशें घेवपाचें आमचें प्रयोजन आसा आणि हेतून फर्स्ट टायम आमी सिंधुदुर्ग तालुका आणि गोवा अशें मेळून एकांकिका करता. कारण की आमकां सगळ्यांक लक्षांत येता की गोंयभर एकांकिका स्पर्धा म्हणटा ते सगळ्यो बंद जाल्ले आसा आणि खंय तरी सगळे टीव्ही माध्यम किंवा फेसबूक हेतून आसात. ही कलाकारांक एक संद दिवची आणि बऱ्यापैकी प्रायजीस आमी हेतून दवरलेले आसा. हांव गोंयच्या सगळ्या एकांकिका पंगडांक विनंती करता की तेंच्यांनी आमकां ह्या स्पर्धेंत भाग घेवन आमकां सगळ्यांनी सहकार्य करचें. फुडें ह्या स्पर्धेचें सगळें डिटेलिंग आमचे वेंकटेश नाईक जे सम्राट क्लबाचे आसात ते करतले. नमस्कार. सगळ्यांचे हांगासर जे जमल्या म्हजे पत्रकार भाव सगळ्यांचे स्वागत. आतांच आमकां आमचे रवींद्र भवन वास्कोचे बायणाचे जे चेअरमॅन जयंत जाधवान तुमकां एक थोडे आयडिया दिल्या. रवींद्र भवन बायणा वास्को आणि सम्राट क्लब परवरी यांच्या जोड पालवान ही अखिल गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादीत अशी एका व्हडलो एक आवाठो घेवन आमी ही स्पर्धा करपाची आसा. ती मराठीन आसा. ताका लागून आमचे गोंयचे नामनेचे एक रंगकर्मी म्हळ्यार तांकां आमी सर्गेस्त परेश जोशी जे वास्कोचेच आसा पूण गोंयभर ते फामाद अशे आसलेले अशे परेश जोशी हांच्या स्मरणार्थ आमी ही वन एंड प्ले कॉम्पिटिशन म्हणजे एकांकिका स्पर्धा हांगासर करता. पयलीं प्रथम हांव तुमकां सांगता की हेका आमी जी बक्षिसां दवरल्या ते प्रथम पारितोशीक 15,000 रुपया, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र. द्वितीय 10,000 रुपया रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र. त्याचप्रमाणे तिसरें तृतीय बक्षीस 7,000 स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र. त्याचप्रमाणे 2 उत्तेजनार्थ बक्षिसां आसा 3,000 रुपयाची ईच आणि परत स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र. त्या शिवाय वैयक्तीक कॅटेगरीन आमी पहिली बक्षिसां जी उत्कृष्ट म्हणून आसा तितून दिग्दर्शन आसा, अभिनय आसा, स्त्री आणि पुरुष, प्रकाश योजना, नेपथ्य आणि संगीत हितून प्रत्येकी 1,000 आणि स्मृतिचिन्ह आणि सर्टिफिकेट्स अशें आमी दितले. त्या शिवाय ह्या वैयक्तीक कॅटेगरीन जे उत्तेजनार्थ अशें म्हणूया आमी सेकंड प्रायज किंवा उत्तेजनार्थ
तांकां आमी स्मृती चिन्ह आनी फक्त सर्टिफिकेट दितले तेंची उर्बा वाडोवपाक लागून. हे आमी अशें ठरयलां की 12 तारखेच्यान आमची एंट्रीज ओपन जातल्यो, येता त्या सोमारच्यान आमच्यो एंट्रीज ओपन जातल्यो 12 तारखेच्यान, आनी लास्ट डेट टू एक्सेप्ट द एंट्रीज ही आमची 30 जानेवारी 2026 ही आसा. त्यामुळे बाय 1 तारीख आमी फायनल आमचे लिस्ट ऑफ द सिलेक्टेड म्हणा किंवा जे एलिजिबल आसा तेंचे आमी लिस्ट आमी जाहीर करतले. आनी मागीर 6, 7, 8 आमकां जाधव बाबा सरान सांगला त्या प्रमाणे ती आमची परीक्षा आपली हे जातली, स्पर्धा जातली. सांगपाचें म्हणजे सम्राट क्लब पर्वरी जो नॉर्थान पडटा आनी रवींद्र भवन वास्को जे सावथान पडटा. आमकां अशेंच जाय आसलें की नॉर्थ आनी सावथाचो मिलाप जावन हो कितें तरी आमकां गोंयान एक इव्हेंट करपाक जाय आसलो, आनी ताका आमी जोड दिल्या जाधवाच्या एका मायंडांतल्यान आसलें की आमी थंय सिंधुदुर्ग जिल्ल्याकूय आमी थोडे एड करुया, सो दॅट बऱ्यो बऱ्यो एकांकिका ज्यो आमकां जाता त्यो आमकां पळोवंक मेळटलो. खरें म्हणचें जाल्यार गोंयांत पयलीं थोडे वर्सां पयलीं खूब एकांकिका स्पर्धा जाताल्यो, पूण आतां मातशें तें थंडावल्या, बंद पडोंक ना कितेंच, चालूच आसा. गोंयच्यो नाटकाच्यो एक्टिविटी केन्ना बंद अश्यो ना, त्यो नेटान चालू आसा. आनी आतांच तुमकां सांगला प्रमाणे पयलीं कला अकादमी आसाच, मागीर रवींद्र भवन आतां खूब एक म्हणजे वायब्रंट अशें काम करता आनी तांकां अशें डायनॅमीक अशें चॅरमॅन थंय मेळ्ळे बाब जयंत सर. सो त्यामुळे हें सगळें करतना एक मुद्दम हांव आवर्जून एक नांव घेतलो की हें करपाक एक हें ब्रेन चायल्ड जाधव सराचें आनी आमचो एक फावंडर मेंबर आसा बाब राजन राणे, तोवूय आयज हांगासर ना, तो म्हणजे तो खेळाक आसता. त्यामुळे तेजें हांव नांव मुद्दम घेतलां की इट इज देर एफर्ट्स आनी त्या एफर्ट्सान आमी हांगासर ही करता. हेजे एम्स आनी आमचो आसा की ही नाट्य चळवळ, एकांकिका स्पर्धेची नाट्य चळवळ परत उबी जावची, परत नेटान उबी जावची. कारण म्हाजें अशें ठाम म्हणणें आसा की ही एकांकिका स्पर्धेंतल्यान आमकां फुडले बरे बरे नट, डायरेक्टर, एक्टर, एक्ट्रेसीस मेळटा. म्हाका दिसता आनीक इन डिटेल आमकां ह्या सगळ्या इव्हेंटाचे बाब जाधव आनी आमचे प्रेसिडेंट बाब अनुज सम्राट अनुज हरमलकर हांचो मोठो एक हात आसा ह्या सगळ्या इव्हेंटान. आनी हांव एज ए कॉर्डिनेटर, हांव आनी बाब शांताराम पराडकर हें काम आमी दोगूय जाण हें फुडें व्हरपाचो यत्न करता. हांव बाब शांताराम पराडकर कडेन मागतां की तेणी आपल्या तर्फे जे थोडी म्हायती दिवची. रवींद्र भवन बायणा वास्को आणि सम्राट क्लब पर्वरी यांच्या एकवटान ही एकांकिका स्पर्धा आमी गोंयांत घेता, वास्कोत घेता. सांगपाचें म्हटल्यार एकांकिका स्पर्धा 10 वर्सां पयलीं गोंयांत सगळी कडेन जवळ जवळ 10-15 कडेन आयोजन जाय आसलेलें, पण आतां तें हळू सगळें थंडावलां. मेन म्हटल्यार हे आमी सुद्दां प्रोडक्ट आहा ते एकांकिका स्पर्धासूनच फुडें येयलेले. आतांची जी पिढीची नाटकां काम करतात आनी हो एक पायो एकांकिका स्पर्धेत भाग घेवन कलाकार तयार जावप आनी हेतूंत जे संघ आसलेले तेंचें व्हडलें योगदान आसलेलें. पण आतां काही कारणास्तव हे आयोजन थंडावलेलें आसा गोंयांतलें, 1-2 कडेनूच जाता. तर आमी हो एक इनिशिएटीव घेतलेलो आसा आनी हेका प्रवेश शुल्क आमी 1000 रुपये घेतात. 1000 रुपये घेतात आनी सांगपाचें म्हटल्यार 6, 7, 8 तारखेक आयतार येयलेलो आसा आनी आयतारा दिसा आमी सकाळच्या सेशनांतूय घेतले आनी सांजेच्या सेशनांतूय घेतले, म्हणजे 3-6 टोटल आमी 15 पर्यंत एकांकिका मर्यादीत दवरलेली आसा. आनी सिंधुदुर्गाक इतल्या खातीरच हें केल्लें आसा की तो नेबरींग आसा आमचो जिल्लो थंयसरलो, महाराष्ट्रांतलो, आनी थंयसरली कला सुद्दां आमकां पळोवपाक मेळपाची, प्रेक्षकांक मेळपाची, की आमी सुद्दां गोंयचे आनी तेंचे हेतूंत कितलो फरक आसा, कितें आसा तें कळपा खातीर. आनी हेतूंत आमी एक प्रेक्षकांक मेजवानी दितात ही गोंयच्या प्रेक्षकांक. कारण आमी जाणा एक कला अकादमीत फक्त महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा जाता, पण अशें हे खुल्या गटांतली स्पर्धा खंयचीच रवींद्र भवन गोंयांत अशें आयोजन जायना. आमी हे शिवधनुष्य घेतात वास्को आनी सम्राट क्लबान आमकां एक तेंको दिल्लो आसा, तुमी करा म्हणून, आनी तेंचे सुद्दां हेतून हातभार लागलेलो आसा.
आमी तेचे आभार मानतात आनी ही स्पर्धा यशस्वी जावपा खातीर हांव गोंयांतल्या सगळ्या क्लबांका जे संघ आसा जे नाट्य स्पर्धेत भाग घेतात तांकां सुद्दां हांव आवाहन करता की तेंच्यांनी भाग घेवन ही स्पर्धा यशस्वी करपाची. धन्यवाद. माव सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मराठी एकांकिका स्पर्धा आहे त्यामुळे मी थोडं मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो. सम्राट क्लब याचा मेन मोटो आहे विश्व मानवाच्या सांस्कृतिक मैत्रीचा अनुबंध. आणि ह्याच प्रकारे सोशल कल्चरल क्लब असल्यामुळे आम्ही नेहमी वेगळे वेगळे प्रकल्प हाती घेतो ज्याच्यामध्ये दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये किंवा दोन ग्रुप्समध्ये किंवा याच्यामध्ये एक समन्वयाचा पूल बांधला जावा. आताच आमचे व्यंकटेश सरांनी तुम्हाला सांगितलं की जसं नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवाला आम्ही एकत्र करायचा प्रयत्न केला तसंच आम्ही ह्यापूर्वी देखील काताराची नौकेत्रासारखा कार्यक्रम घेऊन गोव्यातल्या एका वेगळ्या कल्चरला आपल्या वेगळ्या कल्चरशी जोडण्याचा प्रयत्न केला आणि तसा त्याचाच हा पुढचा भाग म्हणजे महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये आम्ही पूल बांधतोय. मैत्रीचा पूल तर आहे हे तुम्हाला माहितीच आहे पण हा सौहार्दाचा पूल आहे. या पुलाद्वारे आपल्याकडे तिकडचे कलाकार येतील आणि आपल्या कलाकारांना तिकडच्या कलाकारांची सुद्धा एक माहिती होईल त्यांची स्टाईल कळेल. ह्या इथे आपल्याबरोबर जे रवींद्र भवन आहे रवींद्र भवनाबद्दल मी काही विशेष बोलण्याची गरज नाही. त्यांची ख्याती तर सगळ्यांना माहिती आहे आणि जाधव सर किती कळकळीने काम करतात हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. सो आम्हाला याच्यातर्फे खूप चान्स मिळणार आहे की त्यांच्याबरोबर असोसिएट होऊन आम्हीही जास्त काही शिकणार आहोत. तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त आमचा हा व्हिडिओ प्रसारित करा ज्याच्यामध्ये तुम्ही आमच्या या पर्टिक्युलर इव्हेंटला कव्हरेज द्या आणि ज्यामुळे की आपल्या लोकांना एक पराडकर सरांनी कसं म्हटलं शब्द छान वापरला की मेजवानी मिळेल. तर ही जी मेजवानी आहे त्याचा आस्वाद घ्यायला तुम्ही सगळ्यांनी यावं ही माझी विनंती. आणि त्याचप्रमाणे मी सम्राट क्लब परवरीतर्फे रवींद्र भवन यांचं सर्वप्रथम आभार मानतो कारण की त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. कारण की आम्ही आहोत नॉर्थमध्ये ते आहेत साऊथमध्ये त्यांना दुसरे कुठलंही क्लब मिळालंही असतं पण त्यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला तो आम्ही सार्थ करून दाखवू हे मात्र आम्ही शुअर सांगतो. मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही साऊथहून नॉर्थमध्ये आलात आणि ह्या प्रेसला घेतलेलं आहे. पराडकर सर जाधव सर आणि व्यंकटेश सर त्याचबरोबर इतर पदाधिकारी तुम्ही जे हे काम करत आहात ते अतिशय स्तुत्य आहे आणि ह्या कामामुळे तुम्हालाच नाही आम्हाला नाही तर गोव्याला पूर्ण फायदा होईल. तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. परत एकदा सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपला सहकार्य करा.